माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। हिंदू धर्मीयाच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे। गणेश जयंतीचा हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो। महाराष्ट्रात काही घरामध्ये या दिवशी 1.5 दिवसासाठी भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे गणरायाचे आगमन होते, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे। यंदा ही माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे। माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते, त्यामुळे गणेश भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माघी गणेश जयंती कधी आहे, त्याचं महत्त्व काय आहे, पूजाविधी काय आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। माघी गणेश जयंती यावर्षी 13 फेब्रुवारीला आहे। तिलकुंद चतुर्थी 12 फेब्रुवारीच्या दिवशी आहे। या चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश अधिक असतो। मोदकही तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचे केले जातात। गणपती बाप्पा हा देवांचा अधिपती असल्याने कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणरायाची पूजा करण्याची पद्धत आहे। गणेश जयंतीच्या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेशाची मूर्ती बनवण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे। या गणपतीची विधिवत पूजा करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते। पूजा विधीमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तिळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते। गणेश भक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशाचे पूजन केले जाते। ज्या व्यक्ती गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा आराधना करतात त्यांना संपूर्ण वर्षभराचं गणेश चतुर्थीच्या व्रताचं फळ एका दिवशी मिळते। या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी वाढते, मनोकामना पूर्ण होते। चला तर मी गणपती बाप्पाची पूजा तुम्हाला या माघी जयंतीच्या निमित्ताने कशी करायची आहे ते सांगते। तर अगोदर एक ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर अभिषेक करताना तुम्ही पाणी, पंचामृत, दूध या सर्व गोष्टींनी गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांचे पूजन करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला एका चौरंगावरती विराजमान करून घ्यायचं आहे। माझ्याकडे हा छोटासा चौरंग आहे, त्याच्यावरती मी गणपती बाप्पाला विराजमान करून घेते आणि त्यानंतर गणपती बाप्पासाठी एक आसन टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना अक्षदा टाकून तिथे विराजमान करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची यथासांग पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना कुंकू, गुलाल हे अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे, कारण दुर्वा ह्या गणपती बाप्पांच्या अतिशय लाडक्या आहेत, त्यामुळे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे फूल असेल, जास्वंदाचं लाल फूल असेल तर लाल फूल किंवा कुठलेही फूल तुमच्याकडे जे असेल ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जर का गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही याच प्रकारे सुपारीचा अभिषेक करून त्याची पूजा करून तुम्ही यथासांग गणपती बाप्पाची स्थापना करू शकता। तर पानं घ्यायची आहेत आपली विड्याची आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे। तर गणपती बाप्पाची स्थापना झाल्याच्या नंतर आपण आता हळदीची गणपती बाप्पा तयार करणार आहोत। जसं की भाद्रपद महिन्यामध्ये आपण मातीची गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा करतो, तसेच या माघी गणेश जयंतीला हळदीच्या गणपतीची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। तर वर्षभरामध्ये वेगवेगळ्या 3 चतुर्थी असतात। तर वेगवेगळ्या 3 चतुर्थीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गणपती बाप्पांची पूजा करायची असते। भाद्रपदामध्ये आपण गणपती बाप्पाच्या मातीची गणपतीची पूजा करतो। तर वैशाख शुक्ल चतुर्थीमध्ये आपण पिठाची गणपती बाप्पा बनवून त्याची पूजा करतो आणि माघी गणेश जयंती आहे, ही चतुर्थी आहे, याला आपण हळदीच्या गणपती बाप्पा बनवून पूजा करत असतो। त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारे हळदीचा गणपती बाप्पा करून पूजा करायची आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पाला आकार देऊन त्याची पूजा तुम्ही करू शकता। अशा प्रकारे हळदीपासून गणपती बाप्पांना बनवलं आहे आणि त्यांना 2 कुंकवाचे डोळे बनवले आहेत आणि त्यानंतर त्यांना तिलक लावून घेतला आहे आणि तिलक लावल्याच्या नंतर त्यांना अक्षदा लावून घेतल्या आहेत। तर याप्रमाणे आपण गणपती बाप्पा तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला यांची देखील स्थापना करायची आहे। तर जशी आपण पहिले गणपती बाप्पाची स्थापना केली होती, आसन मांडलं होतं, त्यावरती अक्षदा ठेवल्या होत्या, तसेच आपल्याला आसन मांडून अक्षदा ठेवून या गणपती बाप्पांची देखील स्थापना करायची आहे। त्यानंतर त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहेत, फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून तिळगुळाचे मोदक ठेवायचे आहेत आणि ही तिलकुंद चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना आपण तिळाने अभिषेक करायचा आहे। तर थोडे थोडे तीळ हे गणपती बाप्पांना दोघांनाही अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची धूप दीप लावून आरती करायची आहे। तर आरती झाल्याच्या नंतर अथर्व शीर्षाचं पठण नक्की करा। तर अथर्व शीर्ष हे स्थिर आहे,
स्थिर राहण्यासाठी आहे। त्यामुळे तुम्ही या दिवशी अथर्वशीर्षाचं गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचं पठण नक्की करा। गणपती बाप्पांची जेवढे सेवा तुमच्याकडून होऊ शकेल मंत्राचा जप करा, हे या दिवशी नक्की करा। तर हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, जे आपली इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही मागी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा मांडणी करून गणपती बाप्पांची पूजा करू शकता। आपले गणपती बाप्पा हे आपले अतिशय लाडके आहेत। हिंदू धर्मातील पूज्य दैवत असून ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत। त्यांची विविध नावे आहेत, जसे की विनायक, गणेश, गणपती, मूषकराज अशा विविध नावांनी भक्त त्यांची आराधना करतात। तर 13 फेब्रुवारीला मंगळवारी गणेश जयंती आहे। तर पूजेचा मुहूर्त काय आहे, गणेशाच्या पूजेचा मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते। तर चतुर्थी तिथी प्रारंभ ही 12 फेब्रुवारी 2024ला 5:44 सुरू होणार आहे। तर चतुर्थी तिथी समाप्ती ही 13 फेब्रुवारीला 2:41 दुपारपर्यंत असणार आहे। गणेश पूजा मुहूर्त ही 13 फेब्रुवारी 2024ला सकाळी 11:40 पासून ते दुपारी 1:58 असणार। तर मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणारे पदार्थ ठेवावेत। या दिवशी बाप्पांच्या आवडीचे मोदकही तीळ आणि गुळाच्या मिश्रणानेच करावे। काही ठिकाणी या दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची देखील पद्धत आहे। तर काही घरात या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा देखील बसवले जातात। या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून त्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते। गणेश चतुर्थी हे व्रत वर्षभरही काही लोक उपवास म्हणून पकडतात। तर गणेश जयंतीची कथा अशी आहे की पुराणातील एका कथेनुसार एके दिवशी देवी पार्वती या स्नानासाठी जात असताना त्यांनी चंदनापासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून उभे केले। जेव्हा त्या स्नान करत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी आले। ते आत येण्यासाठी निघाले असताना या बालकाने प्रभू शिवांना आत जाण्यापासून रोखले। त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले। हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचा अवतार धारण केला व ती क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा नाश करण्यासाठी निघाली। त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागली। त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनर्जीवन करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वास सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकराकडे केली। शंकरांनी देवी पार्वतीची मागणी मान्य केली व त्या छोट्याशा बालकाला पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या गणांना आदेश दिला, पृथ्वीतलावर जावे आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो कोणी प्राणी दिसून येईल त्याचे शीर घेऊन यावे। सर्व गण पृथ्वीतलावर गेले असताना त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला। मग त्या हत्तीचे शीर कापून त्यांनी भगवान शंकरासमोर हजर केले। तेच हत्तीचे शीर म्हणजेच डोके भगवान शंकरांनी त्या पुत्राच्या धडावर लावले व त्या पुत्राला पुनर्जीवित केले। यानंतर भगवान महादेव पार्वती यांनी त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार केला व तो बालक म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा। माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शंकर या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान केले। हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता, म्हणून हा दिवस गणेशांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो। याच दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला मागे गणेश जयंतीची पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवले। गणेश जयंतीची कथा मी तुम्हाला सांगितली आणि हळदीचा गणपती बाप्पा कसे बनवायचे आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं। तर व्हिडिओमध्ये जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल। धन्यवाद।